शाळेतील आठवणीत रमवून टाकणारी खूप छान कविता एकदा नक्की ऐका. मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचं आहे. धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचं आहे. रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचं आहे. नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर छान अक्षरात आपलं नाव लिहायचं आहे. मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचं आहे. मधली सुट्टी होताच वॉटर बॅग सोडून नळाखाली हात धरूनच पाणी प्यायचं आहे. कसाबसा डब्बा संपवत तिखट मीठ लावलेल्या चिंचा, बोरं, पेरू, काकडी सगळं खायचं आहे. सायकलच्या चाकाला स्टंप धरून खोड रबर आणि पाटीला धरून क्रिकेट खेळायचं आहे. उद्या पाऊस पडून शाळेला सुट्टी मिळेल का हा विचार करत रात्री झोपी जायचं आहे. अनपेक्षित सुट्टीच्या आनंदासाठी तरी मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचं आहे. घंटा व्हायची वाट बघत का असेना मित्रांशी गप्पा मारत वर्गात बसायचं आहे. घंटा होताच मित्रांसोबत गोंधळ करून सायकलची रेस लावूनच घरी पोहोचायचं आहे. खेळाच्या तासाला तारेच्या कुंपणातल्या 2 तारांमधून निघून बाहेर पळायचं आहे. ती पळून जायची मज्जा अनुभवायला मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचं आहे. दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच 6माही परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. दिवसभर किल्ला बांधत मातीत लोळून पण हात न धुता फराळाच्या ताटावर बसायचं आहे. आदल्या रात्री कितीही फटाके उडवले तरीही त्यातले न उडलेले फटाके शोधत फिरायचं आहे. सुट्टीनंतर सगळी मज्जा मित्रांना सांगायला मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचं आहे. कितीही जड असू दे जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तराचं ओझं पाठीवर घ्यायचं आहे. कितीही उकडत असू दे वातानुकूलित ऑफिसपेक्षा पंखे नसलेल्या वर्गात खिडक्या उघडून बसायचं आहे. कितीही तुटका असू दे ऑफिसातल्या एकट्या खुर्चीपेक्षा दोघांच्या बाकावर 3 मित्रांनी बसायचं आहे. बालपण देगा देवा या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ आता थोडं कळल्यासारखं वाटायला लागलं आहे. तो बरोबर आहे का हे सरांना विचारायला मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचं आहे. मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचं आहे. कशी वाटली मित्रांनो? नक्कीच मला सांगा. धन्यवाद.